नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर बागवान आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. काल आपण फंडामेंटल ऑफ मार्केटिंग याची थोडक्यात ओळख करून घेतली. आज आपण त्या पुढचा भाग बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बाजारपेठाचे वर्गीकरण. बाजारपेठाचे वर्गीकरण समजून घेणे हे व्यवसाय आणि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध बाजारांचे प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे सोपे आणि आर्थिक व्यवहार अधिक सक्षम व कार्यक्षम बनतात. हा अभ्यास आपल्याला बाजारांच्या जटिल संरचनेची मूलभूत माहिती देतो. या सादरीकरणात आपण बाजारांचे विविध प्रकार, भौगोलिक, कालावधीनुसार, व्यवहारानुसार, स्पर्धेनुसार आणि वस्तू व सेवेनुसार माहिती पाहणार आहोत. प्रत्येक वर्गीकरणामुळे बाजारपेठेतील गतिशीलतेवर कसा परिणाम होतो हे देखील आपण समजून घेणार आहोत. म्हणजे ज्या प्रकारे बाजारपेठ असेल त्या बाजारपेठेचा त्याच्या प्रकारावर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे आपण याच्यातून जाणून घेणार आहोत. आता बाजारपेठ म्हणजे काय? बाजारपेठ म्हणजे एक अशी जागा किंवा प्रणाली जिथे वस्तू आणि सेवेची खरेदी विक्री होते. ही केवळ भौगोलिक जागा नसून ग्राहक आणि विक्रेत्यांच्या एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि व्यवहार करण्याचे केंद्र आहे. बाजारात मागणी म्हणजेच डिमांड आणि पुरवठा म्हणजे सप्लाय याच्यातील संतुलन राखले जाते, जे किंमत निर्धारित करत असते. तुम्ही बघा, एखादा प्रोडक्शन असेल किंवा एखादी वस्तू असेल, ती जर बाजारात कमी असेल तर त्याची किंमत जास्त असते, आणि जर ती वस्तूचा जर मोठ्या प्रमाणात खप असेल किंवा ती विक्री होत असेल तर त्याची किंमत कमी असते. म्हणजे बाजारात डिमांड आणि सप्लाय ह्या दोन गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, स्थानिक भाजी बाजारामध्ये ग्राहक थेट भाजी विक्रेत्याशी संवाद करून भाज्या खरेदी करतात, तर ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या उत्पादने खरेदी करू शकतात. दोन्ही ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील व्यवहार हाच मुख्य उद्देश असतो. आधुनिक बाजारपेठांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, त्यामुळे व्यवसाय अधिक सुलभ आणि वेगवान झाले आहेत. तुम्ही पहा, आजच्या काळामध्ये जो तो व्यक्ती आधुनिकीकरणाचा वापर करतोय. आपल्याला साधी छोटी वस्तू जरी घ्यायची असेल तर आपण ऑनलाईन तो अगोदर सर्च करतो, आणि सर्च केल्यानंतर घर बसल्या आपण ती ऑर्डर अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल, खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्या ठिकाणाहून ती वस्तू खरेदी केली जाते. हे देखील एक व्यवहार आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या भाजी मंडईत जातात, एखाद्या किराणा दुकानात जातात, तिथे जाऊन तुम्ही जी वस्तू खरेदी करतात आणि त्या बदल्यात त्याला पैसे देतात, हा देखील एक व्यवहार आहे. दोन्ही व्यवहाराचे पद्धती आहेत, पण हे पारंपरिक आणि आधुनिक अशा पद्धती आपण त्यांना म्हणू शकतो. आजकाल बाजारपेठ या संकल्पनेत केवळ भौतिक ठिकाणीच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टॉक एक्सचेंज आणि आभासी व्यवहार केंद्रे यांचाही समावेश होत आहे, जेथे मागणी आणि पुरवठा यांच्या आधारे वस्तू व सेवांचे मूल्य ठरवले जाते. आता भौगोलिक वर्गीकरण. बाजारपेठेच्या वर्गीकरणामध्ये पहिला प्रकार म्हणजे भौगोलिक वर्गीकरण. त्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रादेशिक बाजारपेठ. तर प्रादेशिक म्हणजे काय? तर प्रादेशिक बाजारपेठ विशिष्ट प्रदेशात किंवा राज्यात विस्तारलेली असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील कापूस बाजार हा महाराष्ट्रामध्ये विस्तारलेला आपल्याला पाहायला भेटतो. या बाजारातून वस्तू आणि सेवांची देवघेव होते, एक मोठ्या भौगोलिक क्षेत्रापर्यंत होते. यामध्ये काही स्थानिक बाजारपेठेचा समावेश असू शकतो, आणि वाहतूक तसेच वितरण नेटवर्क हे अधिक विकसित होत असते. म्हणजे ही महाराष्ट्रातील अतिशय मजबूत अशा प्रकारची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजारपेठ ही एक विशिष्ट लहान क्षेत्रापुरती मर्यादित असते. उदाहरणार्थ, आठवडी बाजार, स्थानिक किराणा दुकाने. या बाजार स्थानिक ग्राहक आणि विक्रेते एकमेकांशी थेट व्यवहार करतात, जेथे उत्पादने सहसा स्थानिक पातळीवर तयार केलेली असतात आणि वाहतुकीचा खर्च कमी असतो. ही बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेशी महत्वाची असते. तुम्ही जर पाहिला असेल, तुमचा जो आठवडे बाजार असेल किंवा दैनंदिन भरणारा जो बाजार असेल, तुमच्या गावातली किराणा दुकान असेल, हे काही लहान प्रमाणात असतात, आणि ज्या ठिकाणी तुम्ही सहज सोप्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला खर्च देखील कमी येतो आणि आपल्याला हवी ती वस्तू तुम्ही त्या बाजारातून घेऊ शकतात. परंतु या बाजारपेठेमध्ये नाशवंत वस्तूंचा जास्त समावेश होतो. म्हणजे नाशवंत वस्तू म्हणजे अशा वस्तू
ज्या तुम्ही 2, 3 किंवा 4 दिवसापर्यंत वापरू शकतात आणि ते टिकून ठेवू शकतात. अशी बाजारपेठेला आपण स्थानिक बाजारपेठ असे म्हणत असतो. तिसरा जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जगभरातील ग्राहक आणि विक्रेत्यांचा समावेश करत असते. उदाहरणार्थ क्रूड तेल, सोन्याची जागतिक बाजारपेठ 2023 मध्ये जागतिक कृषी व्यापार $700 अब्ज होता, जो या बाजारपेठेचे विशाल स्वरूप दर्शवतो. आयात-निर्यात, आंतरराष्ट्रीय नियम आणि जागतिक घटनांचा या बाजारावर प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. आंतरराष्ट्रीय म्हणजे तुमचे राष्ट्रामध्ये जे व्यवहार होतात, म्हणजे जे देशादेशामध्ये होतात, अशा बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असे देखील म्हटले जाते. याच्यामध्ये तेल असतील, खनिज तेल असेल, सोने चांदी, दागिने असतील, मोठमोठ्या मशिनरी असतील, त्यांचे पार्ट्स असतील, यांचा देखील समावेश याच्यामध्ये होत असतो. आणि हे व्यापार 2 देशांमध्ये चालल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असे देखील म्हटलं जातं. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ संपूर्ण देशात कार्यरत असते. उदाहरणार्थ भारतातील रेल्वे उद्योग या बाजारात देशभरातून खरेदीदार आणि विक्रेते सहभागी होतात. देशांतर्गत व्यापार नियम आणि धोरणे या बाजारपेठेवर परिणाम करतात. राष्ट्रीय ब्रँड्स आणि मोठ्या कंपन्या या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करत असतात. त्यामध्ये राष्ट्रीय बाजारपेठ तुम्ही बघितलं असेल तर भारतीय रेल्वे हा एक उद्योग आहे. ज्या भारतीय रेल्वे हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे निर्माण करत असतात. यामध्ये जे राष्ट्र असतील ते राष्ट्र एकत्र येऊन याच्यामध्ये उद्योग करतात आणि त्या वस्तूची खरेदी विक्री करत असतात आणि आपले त्याचा सहभाग नोंदवत असतात. पुढचा मुख्य वर्गीकरणाचा प्रकार म्हणजे कालावधीनुसार वर्गीकरण. कालावधी म्हणजे वेळ, आपण असं त्याला देखील म्हणू शकतो. त्यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला म्हणजे अति अल्पकालीन बाजारपेठ. या बाजारात वस्तूंचा पुरवठा निश्चित होतो. किंमत प्रामुख्याने मागणीनुसार ठरते. उदाहरणार्थ ताजा भाजीपाला असेल किंवा फुले असतील, या वस्तूंचा साठा जास्त काळ टिकवता येत नाही. त्यामुळे मागणी वाढल्यास तात्काळ किमती वाढतात आणि मागणी घटल्यास किंमत कमी होत असते. दुसरं म्हणजे अल्पकालीन बाजारपेठ. अल्पकालीन बाजारपेठ मागणी वाढल्यास पुरवठ्यात किरकोळ बदल करणे शक्य असते. उत्पादकांना थोडासा वेळ मिळतो, ज्यामुळे ते उत्पादन क्षमता थोडी वाढू शकतात. उदाहरणार्थ नाशवंत वस्तू जसे की दूध आणि त्यावर काही प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ हे नाशवंत वस्तू असतात. हे अल्पकाल्यासाठीच तुम्ही बाजारपेठेमध्ये वापरू शकतात. नेक्स्ट दीर्घकालीन बाजारपेठ. दीर्घकालीन बाजारपेठेत मागणीनुसार पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात बदल करणे शक्य असते. उत्पादकांना नवीन संयंत्रे उभारण्यासाठी, तंत्रज्ञान सुधारण्यासाठी किंवा नवीन कामगार नियुक्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, म्हणून याला दीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणतात. आता यामध्ये कोणकोणती उदाहरणे सांगता येतील तर औद्योगिक वस्तू असतील, पायाभूत सुविधा असतील, ऑटोमोबाईल्स उद्योग असतील, या सर्वांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर अतिदीर्घकालीन बाजारपेठ. अतिदीर्घकालीन बाजारपेठ ही भविष्यातील मोठ्या विकासासाठी आणि योजनांसाठी असते. यात तंत्रज्ञानातील मोठे बदल, लोकसंख्येतील बदल आणि सामाजिक आर्थिक धोरणांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ ऊर्जा प्रकल्प असतील, दीर्घकालीन संशोधन असेल किंवा एकवास गुंतवणूक असतील, मोठे प्रकल्प असतील, या सर्व प्रकल्पांचा याच्यामध्ये समावेश होतो. कारण हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी देखील लागू शकतो, म्हणून यांना अतिदीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणतात. व्यवहारानुसार वर्गीकरण. आता व्यवहार करताना 2 प्रकारचे केले जातात. एक घाऊक बाजारपेठ म्हणजे त्याला होलसेल मार्केट असे म्हणतात आणि दुसरा रिटेल मार्केट म्हणजे किरकोळ बाजारपेठ असे म्हणतात. तर घाऊक बाजारपेठ म्हणजे काय? ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी जागा म्हणजे घाऊक बाजारपेठ. येथे वस्तू उत्पादकाकडून, मोठ्या वितरकाकडून किरकोळ विक्रेत्यांना किंवा इतर व्यावसायिकांना विकले जातात. सामान्यतः येथे वस्तूंचे दर कमी असतात, कारण खरेदीचे प्रमाण हे मोठे असते. उदाहरणार्थ धान्य बाजार असेल, मंडईतील होलसेल कापड असेल, घाऊक व्यापारी असेल, किरकोळ विक्रेते असतील आणि उत्पादन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. तुम्ही शेजारील आकृतीमध्ये बघू शकतात. हे जे मोठमोठे दुकाने असतील किंवा मॉल असतील, हे का असतात? घाऊक बाजारपेठ असते. किरकोळ बाजारपेठ त्याला आपण रिटेल मार्केट असं म्हणतो. थोडक्यात तुमचा मॉल असेल, एखादा किराणा दुकान असेल, हे कशा मोडले जातं? तर हे किरकोळ बाजारपेठेमध्ये मोडले जाते.
तर किरकोळ बाजारपेठेत वस्तू लहान प्रमाणात ग्राहकांना थेट विकल्या जातात. ग्राहक आपल्या गरजेनुसार वस्तू खरेदी करतात. येथे वस्तूंचे दर घाऊक बाजारापेक्षा जास्त असतात, कारण त्यात किरकोळ विक्रेत्यांना नफा, दुकानाचा खर्च आणि इतर सेवांचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ सुपरमार्केट, स्थानिक किराणा दुकाने, बुटिंग स्टोअर्स इत्यादी दुकानांचा यामध्ये समावेश होत असतो. 2023 मध्ये भारतातील किरकोळ बाजारपेठ $1 ट्रिलियन पेक्षा जास्त मूल्याची होती. हे या क्षेत्राचे मोठे महत्त्व दर्शविते. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे किरकोळ बाजारात क्रांती झालेली दिसते आपल्याला. लहान वस्तू जरी असेल तर आपण काय करतो, किरकोळ बाजारात जाऊन ते घेत असतो. स्पर्धेनुसार वर्गीकरण: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी स्पर्धा अशा प्रकारच्या 4 स्पर्धा आपल्याला बाजारपेठेमध्ये पाहायला भेटतात. आता पूर्ण स्पर्धा म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? तर पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते आणि खरेदीदार असतात. येथे विकल्या जाणाऱ्या वस्तू एक समान असतात आणि कोणत्याही विक्रेत्याला बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. बाजारात प्रवेश करणे किंवा बाहेर पडणे सोपे असते. उदाहरणार्थ शेती उत्पादने जसे की गहू किंवा तांदूळ. तुम्ही बघा, गहूच्या मार्केटमध्ये किंवा तांदळाच्या मार्केटमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती जातो, तर एक सारख्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्या सर्व वस्तू का दिसतात? एक समान असतात, परंतु त्यांची जी किंमत आहे हे प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार ठरवली जाते. दुसरं आहे मक्तेदारी स्पर्धा. मक्तेदारी म्हणजे जेव्हा बाजारात एकाच विक्रेत्याने पूर्ण नियंत्रण असते. जो विक्रेता किंमत निश्चित करू शकतो आणि इतर कोणालाही बाजारात प्रवेश करण्याची परवानगी नसते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे किंवा विशिष्ट औषधांचे पेटंट असे उत्पादक. म्हणजे अशी वस्तू ज्या ठिकाणी एकाच मालकाची मालकी आहे, त्याला दुसरा एखादा व्यक्ती वापरू शकत नाही. त्याला आपण मक्तेदारी असे म्हणत असतो. त्याला मोनोपॉली असे देखील म्हटलं जातं. अल्पाधिकार: अल्पाधिकार बाजारात काही मोठे विक्रेते असतात जे बाजारात वर्चस्व गाजवतात. ते एकमेकांच्या धोरणावर आणि किमतीवर लक्ष ठेवतात. नवीन कंपन्यांना बाजारात प्रवेश करणे कठीण असते. ह्या कंपन्या जेव्हापर्यंत बाजारात आहे तेव्हापर्यंत नवीन कंपन्या जास्त वेळ तग धरू शकत नाही. उदाहरणार्थ भारतातील दूरसंचार कंपन्या, त्याच्यामध्ये जिओ असेल, एअरटेल असेल, ह्या प्रकारच्या ज्या कंपन्या आहे, ह्या कंपन्या जेव्हापासून अस्तित्वात आल्या तेव्हापासून दुसऱ्या दूरसंचार कंपन्या ह्या कमी वापरामध्ये येत आहे. सिमेंट उद्योग असेल, ऑटोमोबाईल उद्योग असतील, हे सर्व अल्पाधिकार स्वरूपाचे बाजारपेठ निर्माण करतात. त्यानंतर मक्तेदारी स्पर्धा. मक्तेदारी स्पर्धेत अनेक विक्रेते असले तरी त्यांच्या वस्तू एकमेकांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. प्रत्येक विक्रेता आपल्या विशिष्ट वस्तूसाठी काही प्रमाणात किमतीवर नियंत्रण ठेवू शकतो. उदाहरणार्थ साबण असेल, कपडे असेल, रेस्टॉरंट असतील, ब्रँडिंग असेल आणि जाहिरातींना येथे मोठे महत्त्व असते. म्हणजे मक्तेदारी स्पर्धेमध्ये जाहिरात ही अतिशय महत्त्वाची म्हणून गृहीत धरली जाते. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असे देखील त्याला म्हटलं जातं. वस्तू सेवेनुसार वर्गीकरण. आता वस्तूनुसार आणि त्यांच्या सेवेनुसार देखील वर्गीकरण केले जाते. आता याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. ते म्हणजे ग्राहक वस्तू बाजारपेठ. आता यामध्ये कन्झ्युमर गुड्स म्हणजे या बाजारात थेट ग्राहकांच्या वापरासाठी असलेल्या वस्तूंची खरेदी विक्री होते. या वस्तू रोजच्या गरजा पूर्ण करतात. उदाहरणार्थ फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर फूड्स उत्पादने जसे की अन्नधान्य, सौंदर्य प्रसाधने उत्पादने, घरगुती वापराच्या वस्तू, तेल, आपल्या डेली रुटीनमध्ये वापरताना किंवा स्वयंपाक करताना आपण जे वस्तू वापरतो त्या सर्व वस्तू ग्राहक वस्तू बाजारपेठेमध्ये मोडली जातात. पुढचं आहे औद्योगिक वस्तू बाजारपेठ. औद्योगिक वस्तू बाजारपेठेत अशा वस्तूंचा समावेश होतो ज्यांचा वापर इतर वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनासाठी केला जातो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, कच्चा माल, त्याच्यामध्ये स्टील असेल, प्लास्टिक असेल, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि घटक म्हणजेच इंजन, या वस्तू थेट ग्राहकांसाठी नसतात. हे औद्योगिकरणामध्ये कंपन्यांमध्ये वापरले जातात, ज्यावरून तुमचं फायनल प्रोडक्शन किंवा फायनल वस्तू तयार होत असते. पुढचं आहे ते सेवा बाजारपेठ, सर्व्हिस मार्केट. सेवा बाजारपेठ अदृश्य सेवांची खरेदी विक्री होते. या सेवा भौतिक वस्तू नसतात, परंतु त्या गरजा पूर्ण करतात. उदाहरणार्थ बँकिंग असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा, पर्यटन सल्लागार सेवा, या सर्व सेवांचा सेवा बाजारपेठेमध्ये समावेश होतो. कारण बँक असेल, शिक्षण असेल किंवा आरोग्य सेवा असेल, हे काय करते? सेवा द्यायची. ती अदृश्य स्वरूपाची असते, लोकांना ती दिसत
नाही, पण ते काय करतात, त्यांचं काम करत असतात आणि ते काम पूर्ण केल्यानंतर त्याचा मोबदला ते विशिष्ट प्रकारचा त्यातून घेत असतात. आता जागतिक बाजारपेठेमध्ये सेवा व्यापारामध्ये $7.5 ट्रिलियन इतकी वाढ होताना आपल्याला दिसलेली आहे. भांडवल बाजार, त्याला कॅपिटल मार्केट, आपण भाषेत जर म्हटलं तर शेअर मार्केट. तर भांडवल बाजारपेठ दीर्घकालीन निधीची व्यवस्था करते. इथे कंपन्या आणि सरकार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भांडवल उभारतात. तर गुंतवणूकदार कंपन्यांचा शेअर्स शेअर्स म्हणजे कंपनीचा एक भाग असतो आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात. आता तुम्ही जर शेअर मार्केट जर बघितलं असेल, त्याच्यामध्ये NSE, BSE, बॉन्ड, NFT, निफ्टी अशा प्रकारचे शब्द ऐकले असतील. तर हा याच्यातला एक प्रकार म्हणून गृहीत धरला जातो. त्याला शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केट असं देखील म्हटले जाते. निष्कर्ष: बाजारपेठांचे विविध पैलू आणि त्यांचे वर्गीकरण समजून घेणे हे आधुनिक अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ज्ञान केवळ अभ्यासक्रमासाठीच नव्हे, तर व्यवसाय मालक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांसाठी मूलभूत आवश्यक आहे. यामधून आपल्याला काय कळते, तर योग्य बाजारपेठ लक्ष्य करणे हे बाजारपेठ वर्गीकरणाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्याच्यानंतर धोरणात्मक निर्णय घेणे. धोरणात्मक निर्णय म्हणजे काय, तर त्याचं उत्पादन किती करावं, किंमत किती ठेवावी, जाहिरात कशा प्रकारे करावी, या सर्वांचं धोरण या ठिकाणी ठरवले जाते. गुंतवणुकीचं नियोजन करणे सोपं होतं. गुंतवणूकदारांना कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या प्रकारच्या बाजारात गुंतवणूक करता येईल, याच्यामुळे गुंतवणूकदारांना याचा फायदा होत असतो. आणि शेवटचा तो म्हणजे कार्यक्षम आणि आर्थिक विकास. सरकार आणि नियामक संस्थांना बाजारातील असमतोल दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी योग्य धोरणे तयार करण्यास मदत करते. त्यामुळे एक निरोगी आणि कार्यक्षम आर्थिक प्रणाली तयार होते आणि यामुळे बाजारपेठ हे उंचावण्यास आणि लोकांचे राहणीमान सुधारण्यास मदत करत असते. थोडक्यात बाजारपेठांच्या वर्गीकरणामुळे आपल्याला आर्थिक प्रणालीचे सखोल ज्ञान मिळते आणि त्यामुळे अधिक माहितीपूर्ण आणि प्रभावी निर्णय घेणे हे शक्य होत असते. अशा प्रकारे बाजारपेठाचे वर्गीकरण या ठिकाणी केले जाते. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. NAP 2020 धोरणानुसार फंडामेंटल ऑफ मार्केटिंग अतिशय चांगला विषय विद्यापीठाने आपल्याला सुरू करून दिलेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करून तुम्ही निश्चितच तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर याचा तुम्हाला फायदा होणार आहे. धन्यवाद.